बाजारातल्या महागड्या कुठल्याही डाय, मेहंदी किंवा केमिकलचा वापर न करता पांढरे केस मुळापासून काळे करण्यासाठी एकदा हा उपाय तुम्ही सुद्धा नक्की करून बघा। पुन्हा तुमचे केस पांढरे होणारच नाहीत आणि त्यासोबत तुमचे केस लांबसडक, घनदाट आणि स्मूथ सिल्की दिसायला लागतील। भरपूर असे फायदे या उपायाचे आहेत। नैसर्गिक उपाय आहे। आपल्या घरातल्याच 2 ते 3 वस्तू आपल्याला लागणार आहेत। तर इथे आपण वापरणार आहोत चहा पावडर, पण त्या अगोदर सगळ्यात आधी आपल्याला इथे घ्यायचे आहेत मेथी दाणे। आता मेथी दाणे आपल्या केसांसाठी भरपूर फायदेशीर आहेत। अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत केसांची कुठलीही समस्या असेल तर तुम्ही मेथी दाण्यांचा कुठलाही उपाय करू शकता। मेथी दाण्यांचं हेअर सिरम, मेथी दाणा तेल, मेथी दाण्याचा हेअर पॅक सोबतच मेथी दाणे तुम्ही आहारामध्ये सुद्धा घेऊ शकता। अशा विविध गोष्टींमधून तुम्ही मेथी दाण्याचा तुमच्या केसांसाठी वापर करू शकता। 100% तुम्हाला फायदा मिळणार आहे, कारण मेथी दाणे आपल्या केसांसाठी भरपूर फायदेशीर आहेत। सायंटिफिकली प्रूव्हन आहे। तुमच्या केसांमध्ये कुठलीही समस्या असेल ती कमी करण्यासाठी मेथी दाणे आपल्याला इथं वापरायचे आहेत। पण त्या अगोदर आपल्याला लागणार आहे एक स्टीलचं भांडं। आता इथं मी स्टीलचं छोटं पातेलं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा ते 1 ग्लास इतकं पाणी आपल्याला लागणार आहे। आज आपण केसांसाठी जादुई असं हेअर सिरम बनवणार आहोत, जे तुमच्या केसांच्या सगळ्या समस्या कमी करण्यासाठी, केसांमधला डलनेस, ड्रायनेस सोबतच स्प्लिट एंड्स असतील तर ते कमी करून वर्षानुवर्ष तुमच्या केसांची होणारी गळती थांबवण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे। सोबतच तुमचे पांढरे केस पुन्हा काळे करण्यासाठी सुद्धा नक्कीच याचा वापर होणार आहे। आता इथं पाणी जे आहे ते आपल्याला गॅसवरती थोडंसं कोमट करायचं आहे। हलकीशी उकळी काढून घ्यायची आणि त्याच्यामध्ये 1 ते 2 चमचे इतके मेथीदाणे आपल्याला टाकायचे आहेत। मेथी दाण्याची क्वांटिटी तुम्ही कमी जास्त प्रमाणामध्ये करून सुद्धा ठेवू शकता। सोबतच हे तुम्ही एकदाच बनवून 8 ते 10 दिवस फ्रीजमध्ये स्टोअर सुद्धा करू शकता। त्या प्रमाणात तुम्ही क्वांटिटी कमी जास्त केली तरी सुद्धा चालेल। आता मेथी दाण्याच्या या पाण्याला ना आपल्याला छान अशी खळखळून उकळी काढून घ्यायची आहे, जेणेकरून तुम्ही बघताय पाण्याचा कलर चेंज होतोय। मेथी दाण्यांमधले जे काही पोषक न्यूट्रिएंट्स आहेत ते सगळे या पाण्यामध्ये उतरत आहेत आणि हेच जादुई पाणी आपल्या केसांसाठी रामबाण औषध ठरणार आहे। आता त्यानंतर आपल्याला दुसरी वस्तू किचनमधली वापरायची आहे, ती म्हणजे चहा पावडर, जी सहज आपल्या घरामध्ये अवेलेबल असते आणि दररोज आपण चहा पिण्यासाठी त्याचा वापर करत असतो। पण आपल्या केसांच्या सौंदर्यासाठी सुद्धा चहा पावडर तितकीच फायदेशीर आहे। सगळ्यात खास म्हणजे पांढरे केस काळे करण्यासाठी आपल्याला चहा पावडरचा वापर करायचा आहे। चहा पावडरमुळे केस आपले स्मूथ आणि सिल्की होतात, केस लांबसडक काळेभोर दिसायला मदत होतात, एक नैसर्गिक चमक आपल्या केसांमध्ये येते। आता इथे ना थोडीशी तुम्हाला पानं मिक्स केलेली दिसत आहेत, तर चहा पावडरमध्ये मी कढीपत्त्याची पानं सुद्धा मिक्स करून ठेवलेली आहेत, जेणेकरून दोन्ही गोष्टी एकत्र वापरल्या तर केसांसाठी भरपूर त्याचा चांगला फायदा होतो। तुमच्याकडे प्लेन कुठलीही चहा पावडर असेल ती तुम्हाला वापरायची आहे, किंवा अशा पद्धतीनं तुम्ही त्याच्यामध्ये कढीपत्त्याची पानं मिक्स करून ते सुद्धा वापरू शकता। जर तुमच्याकडे फ्रेश कढीपत्ता असेल तो सुद्धा तुम्ही या चहा पावडर बरोबर वापरू शकता, जेणेकरून कढीपत्त्यामुळे सुद्धा केस आपले नैसर्गिकपणे काळे राहण्यासाठी फायदा होतो। आता या 2 गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या एकत्र अशा छान मिक्स करायच्या आहेत। आता इथं साधारणतः 1 ते 1.5 चमचा इतकी चहा पावडर तुम्ही घेऊ शकता। आता जसं मी तुम्हाला सांगितलं, तुमच्याकडे असं सुकवलेला कढीपत्ता नसेल तर फ्रेश कढीपत्ता तुम्ही या उपायासाठी नक्कीच वापरू शकता। सोबतच ना कढीपत्ता दररोज आपल्या किचनमध्ये अवेलेबल असतो, आपण भाजीमध्ये तो वापरतो। तोच कढीपत्ता तुम्ही आहारामध्ये सुद्धा सकाळी अनुशापोटी 3 ते 4 पानं चावून खाऊ शकता। त्याच्यामुळे सुद्धा तुमचे पांढरे केस काळे होण्यासाठी फायदा नक्की होणार आहे। आता 1 ते 1.5 चमचा चहा पावडर इतकी आपल्याला या मेथी दाण्याच्या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि ती सुद्धा छान अशी उकळवून घ्यायची आहे। आता थोडंसं तुम्ही इथं मीडियम किंवा लो फ्लेमवर सगळी प्रोसेस केली तरी सुद्धा चालेल। मेथी दाणे अगोदरच आपण उकळवून घेतलेत, कारण ते मऊ होण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो आणि चहा पावडर जी आहे ती पटकन शिजते आणि त्याचा जो अर्क आहे तो सुद्धा पाण्यामध्ये लगेच उतरतो। पाण्याचा कलर सुद्धा तुम्ही बघू शकता चेंज झालेला आहे। मेथी दाणे आणि चहा पावडर याचं पूर्णपणे अर्क या पाण्यात आलेला आहे आणि पाण्याचा इतका छान कलर झालेला आहे, जो आपल्या केसांमध्ये एक अमेझिंग असे रिझल्ट देईल। केसांना छान शाईन येणार आहे। जर तुम्हाला केसांमध्ये हलकासा ब्राऊन कलर हवा असेल तर या स्टेजला तुम्ही थोडीशी याच्यामध्ये कॉफी पावडर सुद्धा ॲड करू शकता, ज्याच्यामुळे सुद्धा घरच्या घरी तुमच्या केसांना कलर करण्यासाठी करू शकता। आता हे जे पाणी आहे 2 ते 3 वेळेला आपल्याला छान असं उकळी काढून घ्यायचं आहे, जेणेकरून चहा पावडर सुद्धा या मेथीच्या पाण्यामध्ये छान अशी शिजलेली दिसेल तुम्हाला आणि कलर आपल्याला थोडासा डार्क याचा येईल तोपर्यंत आपल्याला गॅसवर ठेवायचे आणि त्यानंतर मी गॅस बंद केलेला आहे। दोन्ही गोष्टी एकत्र पाण्यामध्ये छान शिजलेल्या आहेत। पाण्याला सुद्धा बघताय तुम्ही डार्क असा कलर आलेला आहे। आता हे मिश्रण आपल्याला रूम टेम्परेचरला येईपर्यंत असंच ठेवायचं आहे। कुठलीही गरम किंवा कोमट वस्तू आपल्याला डायरेक्टली केसांवरती अप्लाय करायची नाही। जर तुम्ही ती अशा पद्धतीनं केसांवरती अप्लाय केली तर तुमचे केस भरपूर जास्त फ्रीजी किंवा ड्राय दिसू शकतात। त्यासाठी आपल्याला हे पूर्ण नॉर्मल रूम टेम्परेचरला येईपर्यंत थंड करून घ्यायचे आणि तुम्ही बघू शकता कलर इतका छान अमेझिंग आलेला आहे। खरोखर तुमचे पांढरे केस झाले असतील तर सुरुवातीपासून तुम्ही हा उपाय करायला लागा, तुम्हाला नक्कीच याच्यामध्ये फायदा मिळेल। सोबतच तुमचे केस गळून गळून भरपूर पातळ झालेत
टक्कल पडेल की काय अशी भीती वाटायला लागली. अजिबात केसांमध्ये व्हॉल्यूम नसेल तर चहा पावडरच्या पाण्याने तुम्ही हेअर वॉश करा. भरपूर तुम्हाला चांगले बदल झालेले केसांमध्ये दिसतील. चहा पावडरच्या पाण्यामुळे केसांमध्ये एक छान व्हॉल्यूम येतो, दाटपणा केसांमध्ये दिसायला लागतो आणि त्यामुळेच तुमची पातळ झालेली वेणीसुद्धा जाड दिसायला लागेल. एकदा हा उपाय नक्की करून बघा. आता हे सगळं आपल्याला नॉर्मल रूम टेम्परेचरला येईपर्यंत थंड करून घ्यायचं आहे. आता ही थंड झालेलं आहे. अजूनही थोडंसं मी थंड करून घेणार आहे कारण हलकीशी वाफ याच्यामधून येताना दिसते. आता पुढचे 2 ते 3 स्टेप मी याच्या तुमच्यासोबत शेअर करणार आहे. याच्यापैकी जी स्टेप तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल ती तुम्ही नक्की करू शकता. पण त्या अगोदर आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, युजफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह ठरला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. नवीन असाल चॅनलवर तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कुठून बघता हे सुद्धा नक्की कमेंट करून सांगा. आता आपल्याला इथे एक मोठं भांडं घ्यायचं आहे आणि गाळणीच्या मदतीनं हे तयार करून घेतलेलं जादुई घरच्या घरी हेअर सिरम आपलं आहे ते व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे. तुम्ही बघाल या पाण्याला छान असा कलर येतोय आणि जितकं आपण हे पाणी थंड करू तितका कलर जो आहे तो अजून डार्क होत जाणार आहे. हलकीशी पाण्यामध्ये वाफ आहे, ती वाफ आपल्याला काढू द्यायची आहे. आता हे जे पाणी आहे हे तुम्ही हेअर सिरम म्हणून तुमच्या केसांवरती व्यवस्थित अप्लाय करू शकता, ज्याच्यामुळे सुद्धा आपल्या स्काल्पचं आरोग्य व्यवस्थित मेंटेन राहतं. स्काल्पमध्ये इचिंग असेल, खाज असेल, इन्फेक्शन असेल हे कमी होतं. सोबतच आपल्या केसांची मुळं मजबूत होण्यासाठी याचा फायदा होतो. सोबतच हे तुम्ही प्लेन असंच केसांवरती लावलं तर केसांमध्ये अजिबात चिकटपणा किंवा ऑइलीनेस जाणवत नाही. त्याच्यामुळे हे लावल्यानंतर नॉर्मली केसांमध्ये सुकू द्यायचं. केस अजिबात चिपचिपी किंवा तेलकट वाटत नाही. आता हे तुम्ही स्टोअरसुद्धा करून ठेवू शकता. यासाठी अशा पद्धतीने एखादी स्प्रे बॉटल, काचेची बरणी, कुठलंही गोष्ट तुम्ही इथे वापरू शकता आणि याच्यामध्ये तुम्ही हे फ्रीजमध्ये ठेवून स्टोअर करू शकता. शक्यतो याच्यामध्ये कुठलंही केमिकल प्रिझर्वेटिव्ह आपण वापरलेलं नाही, त्यामुळे हे फ्रीजमध्ये ठेवा. जेव्हा तुम्हाला वापरायचे तेव्हा बाहेर काढा. नॉर्मल टेम्परेचरला आल्यानंतर तुम्ही हे केसांवरती अगदी दररोज अप्लाय करू शकता. खूप चांगले अमेझिंग रिझल्ट तुम्हाला केसांमध्ये मिळतील. आणि सेकंड स्टेपमध्ये तुम्हाला हेअर वॉश करताना याच पाण्याने हेअर वॉश करायचा आहे. आता याच पाण्यामध्ये आपल्याला शॅम्पू ॲड करायचा आहे. जो कुठला शॅम्पू तुम्ही यूज करता तो शॅम्पू तुम्हाला या पाण्यामध्ये ॲड करायचा आहे. छान असा फेस करून घ्यायचा आणि याच जादुई पाण्यानं तुम्हाला हेअर वॉश करायचा आहे. बघा अगदी पहिल्याच हेअर वॉशमध्ये तुम्हाला तुमचे केस स्मूथ आणि सिल्की झालेले दिसतील. सोबतच केसांमधला गुंता कमी होऊन केस लांब आणि दाट झालेले सुद्धा नक्की जाणवतील. कारण हाच उपाय मी माझ्या केसांवरती बऱ्याच वेळेला करते. एकदम साधा सोपा आणि 100% ट्रायड आणि टेस्टेड हा उपाय आहे. तुम्हाला सुद्धा नक्की याचा फायदा होईल. पण हो, याच्या अगोदर केसांना तेल लावायला अजिबात विसरू नका आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला याच पाण्याने हेअर वॉश करायचा आहे. जर तुम्ही शॅम्पू पाण्यामध्ये डायल्यूट करून लावत असाल तर तुम्हाला त्याचा इतका फायदा मिळणार नाही. पण जर तुम्ही तो शॅम्पू या पद्धतीने डायल्यूट करून लावला तर तुम्हाला भरपूर असे फायदे मिळतील. तर चला आता इथं मी माझ्या केसांवरती हे सिरम जे आहे ते अप्लाय करून घेतलेलं आहे. या सिरममध्ये तुम्ही अंघोळीच्या आधी अर्धा तास अप्लाय करताना खोबरेल तेल किंवा ॲलोवेरा जेलसुद्धा टाकू शकता आणि त्यानंतर तुम्हाला हेअर वॉश करायचा आहे. अगदी छान रिझल्ट तुम्हाला पहिल्याच वापरामध्ये मिळणार आहे. तर चला मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. आय होप तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. आणि हो, तुम्ही मेथीदाण्यांचा वापर तुमच्या केसांसाठी कशा पद्धतीने करता हे सुद्धा मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि या व्हिडिओबद्दल तुमच्या काही शंका असतील तर ते सुद्धा नक्की कमेंट करून सांगा. मी तुम्हाला आन्सर देण्याचा प्रयत्न करणार. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, सी यू सून.